Oh,
कुमारी कमलताई आणि कुमारी गोपिकाताई आणि पकवादाचे साथ प्रवीण महाराज यादव. Hey,
हे चिदान देगा देवा तुझा वेसरान भावा गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी नलगे मुक्ती धन संपदा संत संग दे सदा गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी तू का म्हणे गर्भासी सोखी घालावे आमासी गुण गाईन आवडी हेची माझी सर्व हेची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी विठ्ठल महायोग पीठी तटे भीम रत्नवरम पुंडरीकाय दातुंद्रे समागत तिष्ठन्तमानंद कंदो परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंग करो प्रथम नमः पांडुरंग करो प्रथम नमः ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकर दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी सचिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीगुरुचरण निज मन मुकुरु सुधारि वर्णो रघुवर विमल जशोर जोधाय कुफल चारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार जय जय श्री राधा रमण जय जय नवल किशोर जय गोपी चित चोर प्रभु जय जय माखन चोर सेवे लागे सेवक जालो सेवे लागे सेवक जालो सेवे लागे सेवक जालो सेवे लागे सेवक जालो
केल्या स्मरण होई सकल विद्येंचे अधिकरण तेची वंदू श्री चरणचे गुरूंचे ते नमस्कार आता विठाला तेचे दान देगा देवा तुझा विसरण व्हावा गुण गाई नावाडी हेची माझी सर्व जोडी प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला बघून महान भगवत भक्त श्रीमंत संत वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जगद्गुरु तुकोबराया यांचा 4 चरणाचा आज मागणीपर प्रकरणातील अभंग आहे. जगद्गुरु तुकोबराया जगाच्या मालकाकडे काय मागावं, कसं मागावं, किती मागावं, सुंदर असा भाव तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. तत्पूर्वी अगदी आपण पाहतोय थोडासा पर्याय द्यायचा म्हणून जसा ब्रह्मांड नायक जगतचालक जगाचा नियंता परमपिता परमेश्वर की ज्या भगवान प्रभूच्या शक्तीने अखिल विश्व चालतं, वृक्षाचे पाणी हाले ज्याची सत्ता किंवा गतिर्भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुरत प्रभू प्रलय स्थानम निधानम विजमवयम. माऊली ज्ञानोबारांनी सांगितलंय जगतामध्ये म्या बोलविल्या विदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हालविल्या प्राण हाले, जो जगाते चाळिता. ज्या भगवान परमात्माच्या सत्तेशिवाय झाडाचं पाणी हलू शकत नाही, अर्थात याच भगवान परमात्माच्या सत्तेने अगदी दरवर्षीप्रमाणे वैकुंठवासी हरिभक्त परायण पंकज स्वामी महाराज यांच्या कृपेने वैकुंठवासी हरिभक्त परायण एकनाथ महाराज पंढरपूरकर, त्याचबरोबर वैकुंठवासी गुरुवर्य सुदामदेव बाबा व वैकुंठवासी हरिभक्त परायण माऊली दादा चाकरवाडीकर बाबांच्या कृपा आशीर्वादाने, वैकुंठवासी हरिभक्त परायण रामहरी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने आणि हरिभक्त परायण गुरुवर्य महंत लक्ष्मण महाराज मेंगडे या अगदी मठाधिपती बंकट स्वामी मठ नेकनूर अगदी बाबांच्या कृपेने बाबांच्या अध्यक्षतेखाली सुंदर असा चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह, सर्व गावकरी मंडळींच्या सहकार्याने चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि सप्ताहामध्ये आज जागराची सेवा माझ्याकडे आलेली आहे. नक्कीच 6 दिवस आपण कीर्तन श्रवण करतो, पण आजचं कीर्तन मात्र बांधले. आज पाहिलं काल्याचं कीर्तन म्हटलं तर भगवान गोपाल कृष्णाचं चरित्र श्रवण करावं लागतं. तसंच जागराचं कीर्तन म्हटलं तर जगाच्या मालकाकडे काय मागावं, कधी मागावं, अगदी जगद्गुरु तुकोबारायांनी भगवंताला काय मागितलेलं आहे. स्वतः भगवंताला विनंती नाही केली देवा मला ही गोष्ट पाहिजे. अगदी विरक्ती निर्माण होती. 5व्या वेदाचे निर्माते आणि सदेह वैकुंठ गमन ज्यांचं झालं, जगाच्या मालकाने ज्यांना हट्ट धरावा तुकोबा काहीतरी मागा, काहीतरी मागा आणि भगवान परमात्माचा हट्ट पूर्ण करायचा म्हणून तुकोबाराया सांगतात पहा हेच देवा तुझा विसर न व्हावा. भगवान हेच दान मला दे की तुझा विसर कधी पडला नाही पाहिजे. पण तुझा विसर नाही पडला तर गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. अखंड आवडीनं तुझं गुणगान करेल. मग परमार्थ करावा, गुणगानही करावं, आवडीनं करावं की सवडीनं करावं याचा विचार प्रत्येकानं. तुकोबाराया म्हणतात तुझं गुणगान आवडीनं करेल. गुणगान करत असताना नलगे मुक्ती धन संपदा पाहिजे ती संत संग देई सदा. नलगे मुक्ती, नलगे धन, नलगे संपदा. जीवन मुक्त अवस्थेला प्राप्त व्हायचं आहे. धनदौलत प्रॉपर्टी सगळ्या गोष्टी प्राप्त व्हाव्यात म्हणून काही जणांचा परमार्थ असतो. जगाच्या मालकाला नवस करता देवा 4 व्हीलर झाली पाहिजे, देवा 2 एकर जमीन झाली पाहिजे. संताची संगती कोणाला नको आहे. प्रापंचिक श्रीमंती वाढण्यासाठी जो प्रयत्न करतो धन दौलत प्रॉपर्टी गाडी बंगला जमीन, पण तुकोबाराया म्हणतात नलगे मुक्ती, नलगे धन, नलगे संपदा. अखंड पाहिजे ती संताची संगती. आणि एकदा का संताची संगती घडली तुका म्हणे गर्भवास सुखे. आता विचार करा तुकोबाराया म्हणतात गर्भवासात जन्माला घाला आणि तीही सुखानं घाला. 84 लक्ष योनीचा फेरा फिरून आल्यावर जेव्हा पाप पुण्य समान होईल तेव्हाच मानवाचा जन्म आहे. मग मला सांगा आईच्या गर्भामध्ये जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत देवाला विनंती करतो देवा एक वेळा तरी या दुःखा वेगळे. प्रत्येकाने सांगितलंय अगदी काय सांगू गर्भीचे आतना माझं भोगीता नारायणा. मग गर्भवासामध्ये सुखानं आनंदाने जन्माला घालायचं कसं. सुंदर असा प्रसंग तुकोबारायांनी सांगितलंय जगाच्या मालकाला. भगवान जगतामध्ये तुझी या सत्तेने वेदासी बोलणे सूर्याशी चालले तुझी ऐसा तू समाता ब्रह्मांडाचा धरी. भगवान तुझ्या सत्तेशिवाय झाडाचं पाणी हलत नाहीये. अथवा या सर्व सृष्टीची उत्पत्तीच तुझ्यामुळे. एकोहम बहुश्याम एकलेनी कंठीची म्हणून या येणे निर्माण केली 14 भुवने. पण मला सांगा
एखाद्या व्यक्तीला सुंदर असा प्रसंग सांगते. एखाद्या माणसानं काही कारण नसताना सुद्धा एखाद्या व्यक्तीचा जर घात केला, बरोबर, त्याचा घात केला अथवा त्याला दंड दिला, देहदंड दिला, मृत्युमुखी पडलेला आहे, त्याचा खून केला, मला सांगा ज्या वेळेला सरकार येतील, पोलीस लोक येतील, त्याला पकडून घेऊन जातील. कोणाला? ज्यानं मारलंय त्याला. एखाद्या माणसाला मारल्याच्या नंतर त्याला शिक्षा देण्यात येते, सरकारांकडून सांगण्यात येते, पत्र येतं म्हणजे याला शिक्षा सुद्धा फाशीची. आता मला सांगा, फाशी देण्यासाठी माणसालाच द्यावी लागते का तिथं मशीन आहे फाशी देण्यासाठी? माणसाला द्यावी लागते की? एका माणसानं दुसऱ्या माणसाला मारलं म्हणून याला फाशीची शिक्षा आहे. पण ऐका, याला शिक्षा फाशीची आहे, पण याला सुद्धा मारण्यासाठी शिक्षा म्हणून फाशी देण्यासाठी एक माणूसच आहे, पण त्याला मात्र पगार चालू. मला सांगायचंय काय, हा माणूस स्वतःच्या इच्छेने माणसाला मारतोय आणि ज्याला पगार चालू आहे तो सरकाराच्या इच्छेने माणसाला मारतोय. एवढाच फरक आहे. तुकोबारे सांगतात, जगताला आनंदी ठेवायचं, दुःखी ठेवायचं. मला कोणती गोष्ट द्यायची? जगतामध्ये झाडाचं पानही तुझ्याशिवाय हलत नाहीये. तुला कोणती गोष्ट अशक्य आहे? तू का म्हणे गर्भवासी? मग पुढे जर भविष्यात तुझी प्राप्ती होणार असेल, भगवान अखंड संकट नष्ट होणार असतील आणि आयुष्यभर तुझ्या चरणाजवळ राहण्याची संधी भेटत असेल ना, तर आम्ही छोटासा गर्भवास सुद्धा सहन करायला तयार आहोत. आपल्याला जर खूप मोठी गोष्ट भेटत असेल तर थोडासा त्रास करायला काही हरकत आहे का? उदाहरणार्थ ऐका, घरामध्ये चोरी होणं चांगलं की वाईट? हा किंवा नाही? वाईट, बरोबर की? घरात चोरी होणं वाईट आहे. आता मला सांगा, ज्या वेळेला कापसाचे पैसे आले, 5,000 रुपये आले होते, नेमकी चोरांनी चोरी करण्यासाठी आले, शेजारच्या घराचा दरवाजा फोडला, शेजारचं घर त्याने फोडलं, कपाटातून त्यांनी 10,000 रुपये काढले आणि याचे 5,000 घेण्यासाठी याच्या घराकडे आला. याचा दरवाजा काढला, गेट तोडला आणि घराचा अगदी कपाटाचा दरवाजा काढून यानं याच्या कपाटामधले 5,000 रुपये काढले. आता मला सांगा, 5,000 रुपये काढलेले, काहीतरी आवाज आला म्हणून हा व्यक्ती झोपेतून उठला. तेवढ्यात चोर गडबडीनं पैसे हातात घेतले आणि पळत सुटला. पण या व्यक्तीनं कपाटाकडे पाहिलं तर कपाटाचा दरवाजा उघडा दिसला. त्यानं आतमध्ये पाहिला हात घालून तर त्याला त्याचे पैसे सापडले. 5,000 रुपये गायब. पैसे सापडले नाही, पण पाहता पाहता जवळच पाहिलं तर 10,000चं गाठोडं जवळ दिसलं. ते पैसे मोजले तर 10,000 भरले. पण चोरानं काय केलं? याचे 5 नेले आणि त्याचे 10 इथं ठेवून गेलं. मग चोरी होणं चांगलं की वाईट? होते ना रोज, मग काय अडचण आहे? अशी चोरी असेल तर मला सांगायचंय काय, तो खूप बरे हेच सांगता, देवा पुढे जर अखंड तुझी सहवास, अखंड तुझी संगती, अखंड तुझ्या चरणाजवळ जर आम्हाला सहवास लाभत असेल ना, तर थोडासा गर्भवास आम्ही सहन करायला तयार आहे. तू का म्हणे गर्भवासी आणि सुखी घालावे आम्हासे. विठ्ठल विठ्ठल. ज्यांच्यामुळे माझ्याकडे सेवा आलेली आहे, सर्वच मोरे परिवार आहे, सर्व गावकरी मंडळी आहे. दादांचं नाव आदरणीय आमचे शेषराव महाराज, बरोबर? शेषराव महाराजांना अजून कॉल केले होते बा मला 2-3 जणांनी, आता काय नाव मला आठवत नाही. सर्व हरिभक्त परायण मंडळी सर्वांचे धन्यवाद व्यक्त करते. पवित्र अशा कार्यक्रमासाठी गुरुजन म्हणून लाभलेले अतिशय सुंदर वाजवण आहे आदरणीय हरिभक्त परायण अगदी मृदंगाचार्य महाराज, यादव महाराज, प्रवीण दादा यादव दादाचे धन्यवाद व्यक्त करते. गायनाचार्य आदरणीय हरिभक्त परायण शैलेश महाराज, सर्व गुरुजन मंडळी, कृष्णा महाराज झाले अगोदर भेट, पण वय म्हणून नावच लक्षात राहत नाही. त्याचबरोबर वयोवृद्ध बाबाई आहेत, सर्व हरिभक्त परायण टाळकरी मंडळी, चोपदार बाबाई, माझ्या संस्थेतील सर्वच विद्यार्थिनी. तसं पाहिलं तर 30-35-40 किलोमीटर अंतरावरून त्यांचे आई वडील इथं आलेत कीर्तनासाठी. त्यांचे द्यावे तेवढे धन्यवाद कमी. सर्व हरिभक्त परायण मंडळी, गायनाचार्य टाळकरी मंडळी, विनिकरी असतील, पैशवाल्या मावशी आहेत, ज्यांच्याकडे आमचं भोजन झालं, प्रदीप दादा मोरे आहेत, त्यांचे धन्यवाद व्यक्त करते. त्याचबरोबर स्वर देण्याचं काम करत आहे छोटा भाऊ, तुमचे धन्यवाद. सर्व हरिभक्त परायण मंडळी, माझे वडील कीर्तनासाठी उपस्थित आहेत आणि माळेवाडी या क्षेत्रावरून आलेले आमचे आदरणीय आमचे कल्याण भाऊ गोलेकर काकाचे धन्यवाद व्यक्त करते. त्याचबरोबर ज्यांची मुलगी माझ्याकडे शिकण्यासाठी आहे, आमच्या नेहाताई भरणे, त्यांचे आई बाबाही उपस्थित आहेत, त्यांचे धन्यवाद व्यक्त करते. त्याचबरोबर वडाची वाडी, ईट वडाची वाडी या ठिकाणावरून आलेले आमचे आदरणीय कोमलचे
अपेक्षाचे वडील आहेत, आमचे कोमलचे मामा आहेत, त्यांचे धन्यवाद व्यक्त करत आमचे सुधाकर भाऊ नवनाथ मामा, एकदा जोरात टाळी वाजव सर्व पाहुणे मंडळीसाठी. त्याचबरोबर आमच्या नेहाताईचे मामाही कीर्तनासाठी उपस्थित आहेत. सर्व हरिभक्तपरायण मंडळी, पंचकृषीतून आलेले सर्वच हरिभक्त, ज्ञानानं वयानं तपानं अधिकारानं तुम्ही ज्येष्ठ आहात. या ठिकाणी अजून कोणी कीर्तनकार, प्रवचनकार, कथाकार असतील, चुकून कोणाचं नाव राहिलं तर क्षमा असावी. एकदा साऊंड सिस्टीम तुमचे दादा द्यावे तेवढे धन्यवाद. कमी जोरात टाळी वाजवा. चांगली साऊंड सिस्टीम आहे. त्याचबरोबर नाथब्रह्म युट्यूब चॅनल आमचे विठ्ठल दादा पौळ, सर्वच हरिभक्तपरायण मंडळी, चष्म्यावाले, फेट्यावाले, मिशावाले, गंधावाले, इकडे पदर घेतलेल्या बिना पदरावाल्या, सगळ्याचे धन्यवाद व्यक्त करून आता आपण अभंगाला सुरुवात करू. विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. अतिशय सुंदर असा अभंग आहे. या पवित्र अशा महाराष्ट्राच्या मातीचा विचार केला तर अनेक संत मंडळी आहेत. जगाच्या मालकाची प्राप्ती करायची असेल, भगवंताला प्राप्त करून घ्यायचं असेल तर एकमेव पर्याय आहे अंतःकरणातला भाव शुद्ध ठेवून जगाच्या मालकाची प्राप्ती करणं. याचा अर्थ शुद्ध ज्याचा भाव झाला आणि दुरी नाही देव त्याला. भगवान परमात्माकडे कधीच तुम्हाला कोणतीच गोष्ट मागण्याची गरज नाहीये, कारण चित्ती नाही आज त्याचा पांडुरंग दास. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, 36 वर्ष कावडीनं ज्यांच्या घरी पाणी वाहलं. आज आपण पाहिलं जगद्गुरु तुकोबारायांच्याकडे सुद्धा तुकोबारायांच्या पटशिष्य निळोबारायांच्या घरी निळोबारायांच्या मुलीचं लग्न होईपर्यंत भगवंतानं गड्याचं रूप धारण करून काम केलेलं आहे. एकनाथ महाराजांच्या घरचा विचार केला. द्वारकेची मूर्त, द्वारकेची मूर्त, द्वारकेची मूर्त, एकनाथा घरी पाणी वाहे हरी, कावडीने श्रीखंड्या चंदन, श्रीखंड्या चंदन, श्रीखंड्या चंदन उगाळोनी करी. प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा आहे. पहा, सुंदर प्रसंग सांगायचा ठरला तर एका वारकरी संप्रदायाची जी आपण इमारत पाहतो. ज्ञानदेवी रचिला पाया, उभारिले देवालया, ना मातयाचा किंकर, जेने केला हा विस्तार, जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत, बहिणी मने फडकविती ध्वजा आणि निरूपण केले ओझा. प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा आहे. म्हणून पवित्र तिकुळा पावन तुझी, पवित्र तिकुळा पावन तुझी, जन्म घेती. भगवंताची प्राप्ती करायची असेल महिला मंडळ, अंतःकरणातला भाव शुद्ध असावा लागतो. साधू संतांचा विचार करा, देवाला समर्पण केलेलं आहे. सुंदर असं राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज सांगतात, हा मनी नाही भाव, मने देवा मला पाव, देवा आशाने पावायचा नाही रे देवा, बाजारचा भाजीपाला नाही र. अंतःकरणातला भाव शुद्ध असावा लागतो. प्रत्येक संतांचा विचार करा आपण. प्रत्येक साधू जगाच्या मालकानं अगदी श्रीमंताच्या घरचं पंचपक्वानाचं भोजन सोडलेलं आहे. बडे बडे मंदिर कोण्या काम के, भाव अगारा नाही होवे, चल विदुरा घर जावे. विदुरा घरच्या भक्षुनी कन्या परमानंदी झाला, मनमोहन मुरली बाला. 14 वर्षाच्या वनवासाकरिता गेले तर भिल्ल कुळात जन्माला आलेली शबरी मातेची उष्टी बोरं खाल्ली देवानं. सांगण्याचं तात्पर्य अंतःकरणातला भाव शुद्ध असावा लागतोय. प्रत्येक संतांचा विचार करा, जगाच्या मालकाला समर्पण आहे. जर
तशी वारकरी संप्रदायाची इमारत आहे. जसा माणसाचा मुखवट आहे तसा वारकरी संप्रदायाचा देखील मुखवट आहे. मग वारकरी संप्रदायाच्या मुखवट्यावरील डोळे कोण असतील तर ते माऊली ज्ञानोबा आहे. ज्यांना आपण म्हणतो ज्ञानियांचा राजा गुरु महाराव मनती ज्ञानदेव तुम्हा ऐसे किंवा ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. आपण जर पाहिलं ज्ञान होय मुढा आणि अति मूर्खत्या दगडा. दगडाला सुद्धा ज्ञान प्राप्त होते. ज्ञानाचे सुद्धा प्रकार आहेत महिला मंडळ. एक आहे आज्ञा, दुसरा आहे तज्ञ आणि तिसरा आहे सर्वज्ञ. आता आज्ञा कुणाला म्हणावं? महिला मंडळ ऐका, सगळ्यांनी उत्तर द्या आणि थोडस माझ्याकडे पहा. आपण जर पाहिलं लहान मुलगा तुमच्या घरातला गावातल्या एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीला नको ते अपशब्द बोलला तर त्याची आई काय म्हणते? राजा त्याचं बोलणं मनावर घेऊ नका बरं, तो अजून आज्ञानी आहे, बरोबर की नाही? तो अजून तुमचे काही मालकासोबत भांडण झाले का? एवढं उदास बसू नका तुम्ही. आज सांगतेचा दिवस आहे, जागराचा दिवस आहे. देवाला आपल्याला मागणं मागायचं, पण त्या दिशेने तुम्हाला घेऊन जाते. मला सांगायचंय काय, तुम्ही सांगता दादा त्याचं बोलणं मनावर घेऊ नका, तो अजून आज्ञानी आहे. तर तज्ञ कुणाला म्हणावं? डोळ्याचं ऑपरेशन करायचं असेल स्पेशल डोळ्याच्या दवाखान्यात जावं लागतं. एकाच विषयावरती ज्या डॉक्टरांनी PhD केली, सखोल अभ्यास केलाय, एकाच विषयातलं कळतं ते आहे तज्ञ. पण सगळ्याच विषयातलं सगळं ज्याला कळतं तो आहे सर्वज्ञ, तो फक्त भगवान परमात्मा. मग त्याच भगवान परमात्माची प्राप्ती करून घेण्याचं ज्ञान माऊली ज्ञानोबा आपल्याला देतात. पहा, विश्वाची माली वारकरी संप्रदायाचा डोळे म्हणजेच माऊली ज्ञानोबा आहेत. तशी वारकरी संप्रदायाची वाणी म्हणजे नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. जनी भले ज्ञान देवा बोला, नाचला एवढंच नाही, नाचता नाचता देवाचा गळला पितांबर आणि त्याच्या पुढे सांगितलंय फिरविले देवळ जगा माझी ख्याती नामदेवा हाती. महिला मंडळ देवाला नैवेद्य दाखवता का? नैवेद्य दाखवता का? राधा गंगूबाई मंजुळा दाखवता का? देवाला दाखवता? असं करा नाही तर असं करा. थांब बळा थोड्या घरी धाका ठेवता, पण इथं मी नका दाखवतो. इथं मी पाहते त्यांच्याकडे, तुम्ही नका टेन्शन घेऊ. विठाला विठाला देवाच्या नैवेद्याचं सोडा. महिला मंडळ देवपूजा करता का तुम्ही? रोज करता. कापसाचे लई दिवस निघले तर सकाळी 6:30 वाजता शेतात कापूस वेचायला कोणती बाई देवपूजा करून जाते? तुम्ही पहा ना, 8 दिवसातून 1 दिवस टाइम जरी भेटलाच, बकेट भर पाणी एकदाच आणणार, अख्खे देव जमा करून एकदाच बकेटीत पोहायला आणल्यासारखं. देवाला सुद्धा वाटते चगरी गप्पाशी घ्यायला आलो का काय? आणि तुमच्याकडे काय देवाला पुसायला टॉवेल रुमाल थोडी? तुम्ही देवाच्या मुंडक्याला धरताना असं झटकता पाणी देवाच्या अंगावर, बरोबर आहे की नाही? देवाचा नैवेद्य पहा. स्वयंपाक करता तुम्ही, स्वयंपाक करताना मला खरं खरं सांगायचंय, किती जणीचा आपला हात आपापल्या तोंडाकडे जातो भाजी करण्याच्या आधी? देवाच्या नैवेद्याचा विषय. पण जगाच्या मालकानं नव्हे हा सामान्य महिमा संताचा नैवेद्य हातीचा. तुम्हाला म्हणाल ताई देवाला आम्ही नैवेद्य दाखवतो पण देव खात नाही. भगवंत खातो, खाऊ घालण्याची ताकद आपल्याकडे नाहीये. नामदेव महाराजांसारखं कोणी विनंती केली भगवान परमात्माला, देवा प्रसाद नैवेद्य खाण्यासाठी प्रगट हो, नाहीतर तुझ्या चरणावरती डोकं फोडून घेईल. विचार करा, अधिकार तेवढा होता. कोण कहते भगवान आते नहीं, तुम मीरा के जैसे बुलाते नहीं. कौन कहते भगवान खाते नहीं, बेर शबरी के जैसे खिलाते नहीं. कौन कहते हैं भगवान सोते नहीं, माँ यशोदा की जैसे सुलाते नहीं. अच्युतम केशवम कृष्ण राम नारायणम सगळे
जणी म्हणा, जोरात म्हणा सगळ्या जणींनी आजच्या दिवस. अच्युतम केशवम कृष्ण राम नारायण. गरीब मालकाला जेवढ्या जोरात बोलता का बस तेवढ्या जोरात म्हणा, तरी माझ्यापर्यंत आवाज येईल तुमचा. परत एकदा संदेश. अच्युतम केशवम कृष्ण. काय कडी खाल्ली आज, कडी खाल्ली. आवाज बसला काय? हा आवाज. गुळाची वाटी द्या मग. भजन करा मग, अशा मुखत बसू नका. पहिला काळ होता पुरुष म्हणजे ज्याची बायको मुखी, आता कुठं जो मुख्य भेटत आहे. आता म्हणतो बायको म्हणते काय काय सांभाळू, घर सांभाळू की दार सांभाळू की गाडी सांभाळू की लेकर सांभाळू की सासू सासरे सांभाळू, तरी काय. नवरा म्हणतो मी सगळे सांभाळतो, माय तू फक्त तुझं तोंड सांभाळ. तेवढीच भानगड अवघड आहे. भगवान परमात्माचं नामचिंतन अंतःकरणातून करावं. वारकरी संप्रदायाची वाणी म्हणजे नामदेव महाराज आहेत, तर वारकरी संप्रदायाचे कान म्हणजे श्री संत एकनाथ महाराज. त्रिवेणी संगम ज्यांच्या जीवनात आहे. श्रीमंतही आहेत, संतही आहेत आणि शांतही आहेत. किती श्रीमंत, रोज देवाऱ्यातील देवतांना पुरणपोळीचा नैवेद्य आहे. किती श्रीमंत. एकनाथ महाराजांनी काही अभंग लिहिले, काही गवळणी, काही ज्ञानेश्वरीचं शुद्धीकरण केलं. एकनाथी भागवत लिहिलं. पण सर्वसामान्य माणसाला लवकर कळावं यासाठी सुद्धा नाथ महाराजांनी भारुडाची निर्मिती केली. पा या शेजाणीनं बरं नाही केलं ग, मला पंढरीला नेलं ग, मला पंढरीला नेलं ग. येडी म्हणतात मला, येडी म्हणतात, येडी म्हणतात मला, येडी म्हणतात. दारू गडवायचा, दारू गडवायचे, दारू गडवायचा दार. सत्वर पावते मला भावने, रोड जावा तुला, रोड जावा तुला, सर्वसामान्य माणसाला कळावा यासाठी भारुडाची निर्मिती केलेली आहे. दुसरा गुण आहे संत. संत कुणाला म्हणावं, ज्यांच्या अंकित भगवंत, जगाच्या पाठीवर तेच खरे संतांनी. किती शांत. यवनंगावरी तुंकला, प्रसाद देऊनी मुक्त केला. असा त्रिवेणी संगम ज्यांच्या जीवनामध्ये. एकनाथ महाराज वारकरी संप्रदायाचे कान आहेत आणि वारकरी संप्रदायाचं नाक एवढं धारदार नाक आहे. जगद्गुरु तुकोबर आहे. वैराग्याची मूर्तिमंत पुतळे, पाचव्या वेदाची निर्माते, सदैव वैकुंठ गमन ज्यांचं आहे. ज्यांच्या घरात मोडका खाट, गळका माठ, फुटकं ताट, तरी सुद्धा ज्यांची थेट वैकुंठाची वाट जगद्गुरु तुकोबर आहेत. तर तुकोबाऱ्यांचा अधिकार धारदार नाक आहे. पहा वारकरी संप्रदायाचं नाकच एवढं सुंदर आहे. तुम्ही पहा. त्यामुळे तर संप्रदायामध्ये आज पाहतो किती प्रचार प्रसार पहिल्या काळांपेक्षा सुद्धा जास्त गतीनं वाढत चाललेला आहे. श्रीमंत परमार्थ होतोय. खूप मोठे मोठे सप्ताह गावकरी मंडळी आयोजन करत आहेत. 10-10, 5-5 गावाचा एक सुद्धा सप्ताह होतोय की पंचकृषी तालुक्यात, जिल्ह्यात सुद्धा तसा सप्ताह होत नाही. सगळ्यांनी उत्तर द्यायचंय मला. जशी आपण पाहतो मंदिर किती सुंदर असेल, मंदिराची सुंदरता असते मंदिराच्या कळसावरून, तशी माणसाची सुंदरता माणसाच्या. वारकरी संप्रदायाचं नाक जगद्गुरु तुकोबर आहे. धारदार नाक आहे. माणसाची सुंदरता सुद्धा माणसाच्या नाकावरून ठरवली जाते. नाकाला शेंडा असेल तर किंमत आहे. अर्थात म्हणतात काय नक्की नाक घेऊन बोलता, बरोबर की नाही. आता एकीमेकीच्या नाकाकडे पाहू नका, कारण पहिला काळ वेगळा होता. असेल तशी स्वीकारायची, आता नाही. आता पहा तुम्ही, पहिल्या काळात पोरं म्हणायचे काळीचे, गोरीचे, बुट्टीचे, उंचचे, लुकडीचे, जाडीचे. आता म्हणतो बांगी का असं. आपण पहा पोरीच भेटलं तर काय करणार. गावागावात परिस्थिती आहे. नाकाला शेंडा असेल तर किंमत आहे. महिला मंडळ बाई किती सुंदर असू द्या. काय करावी ती 32 लक्षणे, नाकाला शेंड नसेल तर अर्थ नाही. महिला मंडळ पहा तुम्ही, आपल्या गावात एवढी एवढंसं नाक असेल, भली मोठी नथ, नाकात नथ घातली, मालकाला म्हणते पप्पाचं बाप कशी दिसते. मालकाला माहिती अख्ख्या रवळसगाव मध्ये आपलंच भूती, पण तरी कौतुक करावं लागतं. पप्पांची माय अख्ख्या गावात तुझ्यासारखी बाई नाही. नाकाला शेंडा असेल तर किंमत आहे. पहा वारकरी संप्रदायाचं नाक जगद्गुरु तुकोबर आहेत. आणि तुकोबाऱ्यांचा अधिकार, माझी मज झाली अनवर भाचा, शन्नया नामाचा घेतला से
किंवा तुकिता तुल्यसी ब्रह्म तुकासी आले आणि म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेवले. तुकाराम 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 आणि नाम घेता कापे अधिकार संपन्न तो खूप बरा आहे. अगदी पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेण्याकरिता निघालेले आहे. आपण पाहतो जो व्यक्ती आषाढी वारीसाठी चालतो ना, 2च वर्ष दिंडी बंद होते. कोरोनाच्या काळामध्ये माणसाला किंमत कळाली. अहो जे हाडाचे ओरिजिनल वारकरी होते का, डुप्लिकेट नाही, जे ओरिजिनल वारकरी होते नाही म्हणून राहावलं. जगाच्या मालकाला प्रार्थना करायची, देवा असं काय पाप केलं होतं आम्ही तुझं की एका वर्षामध्ये तुझं दर्शन झालं नाही तर आमचं मन इथं लागत नाही, पण एकदा 2-2 वर्ष सहज तुझं दर्शन आम्हाला घडत नाहीये. भगवान तुला भेटण्याची फार आम्हाला आतुरता आहे. जगाच्या मालकाला सुद्धा अंतःकरणातून हाक मारायचे 2 वर्ष. खूप बिकट परिस्थिती होती. आता आपण एवढ्या मोठ्या महामारीतून वाचलो, त्याचा अर्थ आपल्याला काहीतरी वाजून जीवनाचा उद्धार करायचा होता. त्यातून बरेच जण पाहा तुम्ही, कोरोनाच्या काळात सुद्धा डॉक्टरकडे गेलो, डॉक्टर म्हणे जगायचं असेल तर मग माळ काढावं लागेल. काढली ना माळ, मेला असतं तर चाललं असतं, पण माळ नव्हती काढायला पाहिजे. काय करणार आपण जगून? त्याच्यापेक्षा जास्त हाल होऊन मरतो पहा. परत मला सांगायचंय, देह जावा अथवा राहो, पांडुरंगी दृढभाव, जीव गेला तरी चालेल पण गळ्यातली माळ कधी निघणार नाही. तो ओरिजिनल वारकरी. डुप्लिकेट वारकरी आणि ओरिजिनल वारकरी लगेच ओळखायला येतात पहा. भगवान परमात्माचं नामचिंतन अखंड कंठात पाहिजे. पहा वारकरी मंडळी नामचिंतन करत चालतायत. 1 रुपया खिशात नसू द्या. एखाद्या माणसाला जोपर्यंत तरुण आहे, जोपर्यंत नोकरी करतोय, तोपर्यंत 1 लाख रुपये पगार आहे. 1 लाख रुपये पगार आहे तोपर्यंत बायको समोर पुढे पुढे करते, लेकर सुद्धा पुढे पुढे करतात, सुनबाई पुढे पुढे करते. एकदा का रिटायर झाले, 1 ग्लास पाणी आणता का, अर्धा तास 1 तास निघून जातो, पण तरी सुद्धा 1 ग्लास पाणी भेटत नाहीये. ज्याला रिटायर झाल्याच्या नंतर घरी किंमत राहत नाही. पण पहा, 1 महिन्याच्या प्रवासात चालत असताना 100% ते 99% लोक ही रिटायर झालेलेच असतात. 1 रुपया खिशात नसताना सुद्धा पंढरीश पांडुरंग परमात्माचं दर्शन होतच. आणि 1 महिनाभर सुद्धा लोक म्हणतात, माऊली घ्या ना थोडस खा ना, आमच्या घरी या ना, थोडासा प्रसाद घ्या ना. 1 महिना खिशात 1 रुपया नसताना सुद्धा उपवाशी मरायची कधी वेळ येत नाही. मला सांगायचं काय तुम्हाला, ही पंढरीश पांडुरंग परमात्म्याची ताकद आहे. जगाच्या मालकाचं दर्शन घेण्याकरिता जो व्यक्ती एकदा तरी आषाढी वारीसाठी चालत जातो ना पायी, आयुष्यात तो माणूस कधीच परत घरी थांबत नाही. तो सुख सोहळा पाहण्यासाठी माणसाला तिथं जावं लागतं. पहा, इथं उभा राहून इथं किती अनुभव घ्यायचा प्रयत्न केला तरी तो अनुभव कधी माणसाला भेटू शकत नाही. पण एकदा तरी पंढरपूरची वारी, जगद्गुरु तुकोबा राहिले चंद्रभागेत स्नान केलंय. त्या घाटामधून निघाले, रावळ्यात आले, देवळामध्ये आले, पंढरीश पांडुरंग परमात्माकडे पाहिलं तर जगाचा मालक एकाग्र चित्तानं पांडुरंग अगदी तुकोबाऱ्यांकडे पाहत होता. तुकोबारे म्हणतात, देवा कार्य म्हणे दरवेळी आलो तर खाली मान घालून मी दर्शन घेतो, आम्ही पुढे निघून जातो. या वेळेला एवढं नाराज होऊन माझ्याकडे पाहतात, कारण काय आहे? मागण्याची आस पायी मुखाकडे. आज कित्येक पड्यापासून अखंड नामचिंतन करत आलाय. पिढ्यानुपार कधीच तुम्ही कोणती गोष्ट मागितली नाही, पण तुकोबा एकदा तरी काहीतरी मागा. तुकोबाराय सांगतात, माझ्या वडिलाची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा साधावया किंवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. काही मागणे हे आमा अनुचित, वडिलांची रीत जाणत असो. आता उचित मागणं कोणतं आणि अनुचित मागणं कोणतं ही तुम्हाला समजावून सांगते. पण ऐका, तुकोबारायांना हट्ट केला भगवंताना, देवा मी नाही मागणार. तुकोबारायला सांगावं, तुकोबा काहीतरी मागा, काहीतरी मागा. मग तुकोबारे म्हणतात, म्हणती काही मागा, काही मागा, हेची देगा पांडुरंगा. आता हेची देगा म्हटलं तर देवाला जरा बरं वाटलं, पण हेची देगा म्हणजे तरी काय, तर खूप बरं आहे. अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात, हेची दान देगा दे, हेची दान दान
अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबार भगवंताकडे मागणं मागतात, हे चिदान देगा देवा तुझा विसरण व्हावा. आता ऐका, तुकोबारे म्हणतात, देवा हेच दानते तुझा विसर कधी पडला नाही पाहिजे. देव महिला मंडळ मला सांगा, कधी आपल्याला म्हणतच नाही मागा, पण खरोखर सांगा मला, देव जर तुम्हाला कधी मागा म्हटला तर काय काय मागाल बरं? गाडी, बंगला, जमीन जुमला, प्रॉपर्टी, जमीन, लेकरं, बाळ, नवस, सायासन, सगळ्या गोष्टी तुम्ही देवाला मागून घेणार की? भगवान परमात्माला सुद्धा मागण्याचे प्रकार आहेत. पहा, एका वेळेला पहा, एक भक्त होता, भोळा बावडा भक्त आहे. देणाऱ्या माणसाकडे 3 गुण असावे लागतात: श्रीमंती, स्वातंत्र्य आणि उदारता. श्रीमंती, स्वातंत्र्य, उदारता या 3 गुणातील एखादी गोष्ट कमी असेल तरी माणूस दान देऊ शकत नाही. एखादा व्यक्ती पहा, गावातली काही आयोजक नियोजक मंडळी, सप्ताह कमिटी एका व्यक्तीच्या घरी गेले, अगदी प्रतिष्ठित माणूस आहे, प्रॉपर्टी, गाडी, बंगला, 5-50 एकरचा मालक आहे. त्याच्या घरी गेले म्हणे, दादा या वर्षी सप्ताह आलाय, आपला पावती फाडा. किती? 500 रुपयाची. त्याच्याकडे श्रीमंती आहे, उदारताही आहे, पण स्वातंत्र्य नाही. 500 रुपयाची पावती फाडा. ते म्हणे 500 काय म्हणे, 5000 लिहा. आपल्याला काय कमी म्हणे, 5 लिहिली पावतीवरती, 5 द्या ना म्हणे पैसे. तेवढीच तर भानगडे म्हणे, का पप्पाची माई बीडला गेली. म्हणजे बायकोला विचारल्याशिवाय याचं कोणतं काम होत? मला सांगायचं काय तुम्हाला, श्रीमंती आहे, उदारता आहे, पण स्वातंत्र्य नाही. मग प्रश्न पडतो की 3ही गुण भगवंताकडे आहेत का? श्रीमंती आहे का, स्वातंत्र्य आहे का, उदारता? अहो, स्वातंत्र्याचा विचार केला तर ज्यानं सृष्टीची निर्मिती केली त्याचा कोण मालक असणार आहे? जो भगवान परमात्मा. श्रीमंती किती? जगताला श्रीमंत करणारी धनलक्ष्मी ज्याच्या चरणाची सेवा करण्यासाठी आहे, तो का कमी श्रीमंत असणार आहे का? आणि उदारता किती? उदार. अगदी 5 वर्षाच्या ध्रुव बाळानं स्वतःच्या वडिलांची मांडी मागितली होती तर जगाच्या मालकानं ऑर्डर पद दिलंय. 3 महिने फक्त झाडाची पानं खाऊन तप केलंय, नंतर फक्त झाडाची साल खाऊन, आणि शेवटी जेव्हा श्वास रोखला, सासो की माला पे सिमरू में राधेश्याम, सासो की माला पे सिमरू में सीताराम, प्रेम की रंग में सी डूबी, बन गया एक हीरो, बन गया एक हीरो, प्रेम की माला जपते जपते आप बनी में शाम, सासों की माला पे सिमरू में राधेश्याम. श्वासावरती भगवान परमात्माचं नामचिंतन केलंय. वडिलांची मांडी मागितली तर अदळपद दिलंय. उपमंडीवनं फक्त दुधाची वाटी मागितली होती भगवंताला, तर भगवान परमात्मानं समुद्र दिलेला आहे. त्याच्या पुढे सांगू, अखंडजीच्या कंठात भगवंताचं नामचिंतन आहे. भगवान परमात्माच्या बोटाला जी चिंदी बांधली, 999 धाग्याच्या बदल्यात भगवंतानं 999 साड्या दिल्या. त्याच्या पुढे मुठभर पोह्याच्या बदल्यात सोन्याची नगरी देणारा भगवान परमात्मा आहे. सुदामा ब्राह्मण दुःखी दारिद्र्य पीडीला, मुष्टीभर पोहे घेऊन या त्याची भेटी लागी गेला, शुद्ध भाव देखून या गाव सोनियाचा दिला, विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो. जगाच्या मालकानं मुठभर पोह्याच्या बदल्यात सोन्याची नगरी दिली. सांगायचं तात्पर्य काय? भगवान परमात्मा उदार आहे. श्रीमंती, स्वातंत्र्य, उदारता हे 3ही गुण आहे. पण जगाच्या मालकाकडे महिला मंडळ काय मागावं, कधी मागावं, किती मागावं हे समजलं पाहिजे. तुम्ही ती क्रीम लावता का? फिरून लावली, फिरून यायचं लावायची, फिरून यायचं लावायची, ती फिरून लावता ना तुम्ही? असं करू नाही तर असं करा, लावता ना सगळ्याजणी? मला खरं खरं सांगा, ती जर आणायची असेल तर मागितलं तर भेटेल का? 2 ठोके टाकल तर माणूस, बरोबर की नाही? मला सांगायचं काय, जी वस्तू ज्या दुकानात भेटते तिथंच माणसानं मागावी. तिथं मागितली तरच भेटणार आहे, बरोबर? त्याच्या पुढे ऐका,
एखाद्या माणूस पैशावाला आहे, तुम्हाला पैशाची गरज आहे, 10,000 रुपये पाहिजे, गावातला श्रीमंत माणूस आहे, 1 नंबरचा पंचगुरुजी, त्याच्यासारखा श्रीमंत माणूस नाही, पण भानगड तुम्ही पैसे मागायला चालले, पण त्याच्या बायकोची आणि त्याची सकाळीच बेलण्यानं मारामारी भांडणं झाले आणि नेमकं तुम्ही त्याच्या दारात गेले, दादा 10,000 रुपये देता का? ते 10 रुपये टेकल का आता तुमच्या? पण त्याला जर काहीतरी आनंदाचा क्षण त्याला झालेला असेल, काहीतरी त्याला आनंद झाला असेल, त्या क्षणाला 10,000 नाही 10 लाख मागितलं तरी भेटतील. मागण्याची वेळ, मागण्याचं ठिकाण माणसाला समजलं पाहिजे. 24-25 वर्षाचा मुलगा हनुमानजीच्या मंदिरात यायचा आणि भजन करायचं. असं करत 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 पहा 10-5 वर्ष निघून गेले, 5 वर्ष निघून गेले आणि तो 24 वर्षाचा मुलगा हनुमानजी त्याला प्रसन्न झाले. म्हणे बोल बघता काय पाहिजे? म्हणे देवालाही वर्ष झाले, म्हणे 24 वर्ष झालं पाहता पाहता, पण लग्न काही होईना. ते म्हटले अरे तू काही येडा झाला का काय? म्हणे मला बायको मागतो. म्हणे अरे मीच बाल ब्रह्मचारी, म्हणे तुला पाहिजे असेल तर जा म्हणे माझ्या गुरुदेवाकडे. परत आला प्रभू रामचंद्राच्या मंदिरात, लक्ष देऊ नाही का बरं. प्रभू रामचंद्राच्या मंदिरात आला आणि त्यानं भजन चालू केलं. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. भजन करत 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 एक दिवस प्रभू रामचंद्र त्याला प्रसन्न झाले. म्हणे बोल बघता काय पाहिजे? म्हणे देवा लग्न झालं पाहिजे, म्हणे कित्येक वर्षापासून तप करतो, म्हणे साधना, आपण लग्न काय होईना. देव म्हटले काळजी करू नको, तथास्तु. त्याला बायको भेटली पहा, पण बायको होती 3.5 क्विंटलच्या पुढं आणि हा होता चपला सहित 35 किलो. आमच्याकडे एक प्रथा आहे पहा, लग्न झाल्याच्या नंतर जेजुरीला जातात पहा. जेजुरीला गेल्यावर 5 पायऱ्या, याचे डोळेच पांढरे झाले, म्हणजे हिला वरती कसं नेऊ नेमकं. रूप घेऊन म्हाताऱ्याचा राखी बानूच मेंढराला, असून जेजुरीचा राजा गेला बानूच्या वाड्याला. शिवा उतारी मारतंड मल्हारी, मनात ठेवलं बानूला, आज मारून घोड्याला निघाला बनसवाला, आज मारून घोड्याला निघाला बनसवाला, मारून घोड्याला निघाला बनसवाला, आज मारून घोड्याला निघाला बनसवाला. मध्ये एका तीर्थाची कागद, पुन्हा हौसलर दिलं गंगवाच ठाण. मध्ये एका तीर्थाची कागद, पुन्हा हौसलर दिलं गंगवाच ठाण. या जेजुरी गडा होत भंडाऱ्यात सोनं, भंडाऱ्यात सोनं. जेजुरी गडा भंडाऱ्यात सोनं, भंडाऱ्यात सोनं. जेजुरी गडा होत भंडाऱ्यात सोनं, भंडाऱ्यात सोनं. जेजुरी गडा होत भंडाऱ्यात सोनं, भंडाऱ्यात सोनं. आता आले का जेजुरीत? जेजुरीत आले का तुम्ही? टाळ्या वाजवायच्या असेल तर मनातून वाजवा. तुम्हाला तुमच्याकडे पाऊस भुरभुर आवडते का? तुम्हाला असा जोराचा पाऊस आवडतो? तुमच्या भुरभुरीसारख्या टाळ्या माझ्याकडे कामाच्या. जोरात टाळ्या वाजल्या पाहिजे की नाही? तुम्हाला का पैसे मागितलेत का मी? फुकटच्या टाळ्या वाजवायच्या. चार्जिंग झाली सगळ्याची? चार्जिंग, बॅटरी उतरू द्यायच्या नाही अजिबात. मला सांगायचं यानं पाहिलं, पत्नीला म्हणे तुला वरती कसं डोळेच पांढरे केले यानं. ती म्हणे टेन्शन घेऊ नका मालक, लोकांची पद्धत आहे म्हणे, लोकांचे मालक म्हणे पत्नीला नेतात, पण काळजी करू नका म्हणे, तुम्ही बसा पाठीवर. निघाले ना, पण जसा खाल्लं गर्दीचा लोट चालू होता. गर्दीच्या लोटाबरोबर त्याला वाटलं वरती गेली तर गेली, पण हा गेला वर आणि बायको राहिली खाली. दोघांची झाली ताटातूट. सगळीकडे पाहिली पण बायकोच कुठे सापडेना. आला शेवटी प्रभू रामचंद्राच्या मंदिरात, रडायला लागला, भजन करायला लागला. प्रभू रामचंद्र म्हणते का रे झालं, लग्न नाही झालं का अजून? नाही देवा लग्न झालं, पण हरवली म्हणे. म्हणतात मग काय करू मी, एवढी सापडू लागा म्हणे मला. प्रभू रामचंद्र त्याच्याच वेळात पण रडायला लागले. मी म्हणतो तू काही येडा झाला का काय? म्हणे माझीच हरवलेली मला नाही सापडली म्हणे. माझ्याकडे कशाला आला? जा म्हणे माझ्या भक्ताकडे. मग याला हनुमानजीच्या मंदिरात त्यानं भजन चालू केलं पहा.
जो खेल गए प्राणों पे श्री राम के लिए, एक बार तो हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए. एक जुनं गाणं पण तुम्ही सगळ्यांनी ऐकलेलं आहे. जय हो पवन कुमार तुरी शक्ति है अपार, हे बजरंग बली विनती सुन ले हमार, सुन ले हमार विनती सुन ले हमार. तुम्हारे द्वार में करता गुहार, हे बजरंग बली विनती सुन ले हमार. माता सीता का पता तिल गाए, मूर्छित लखन बसन जीवन लाए. वज्र तूरे ज्वला सोहे बंधन तोला, वज्र तूरे ज्वला गधाधारी. रुद्र के अवतार तुरी शक्ति है अपार, हे बजरंग बली विनती सुन ले हमार. सांगायचं काय, ज्या वेळेला हनुमानजी प्रसन्न झाले म्हणतात हा तुझं काम करू शकतो का, माझी गुरुमाता मी शोधून दिली तर तुझे का देणार नाही. माणसाला मागण्याचं ठिकाण, जगाच्या मालकाला मागावं पण काय मागावं. देवा माझे मान लागू तुझे चरणी, देवा माझे मान लागू तुझे चरणी, देवा माझे मान देवा माझे मान लागू तुझे चरणी, देवा माझे मान लागू तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडोनी दी. भगवान परमात्माला काय मागावे समजलं पाहिजे. महिला मंडळ, तुम्ही जगाच्या मालकाला मागता पहा. कोणी गाडी मागता, कोणी बंगला मागता, कोणी लेकरं मुलं बाळा मागता. मागू नका या मताची नाही. महिला मंडळ, वाढावे संतान गृही व्हावे धनधान्य ही आपली मागणी आहे. मागूच नाही या मताची मी नाही. नक्कीच मागावं. पण कोळी कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा हरिक चांगल्या विचाराचा मुलगा असावा. आपण जर विचार केला, पुत्र दे ऐसा गुंडा ज्याचा तिहिलोकी झेंडा, आणि कन्या तरी ऐशी देई जैशी मीरा मुक्ताबाई. चांगल्या विचाराची मुलगी पाहिजे. मुलगाही चांगल्या विचाराचा, लेकर चांगल्या विचाराचे निवडण्यासाठी संतांनी वर्णन केलंय. सुशीलो मातृ पुण्येन पितृ पुण्येन चतुरता, उदार वंश पुण्येन आत्म पुण्येन सभाग्यता. मुलगा चांगला, हुशार, सुशील आणि उदार निवडण्यासाठी त्याच्या कुळाचं, त्याच्या वाडवडिलांचं, त्याच्या पिढीचं, परंपरेचं, त्याच्या आई वडिलांचं पुण्य शिल्लक असावं लागतं. त्याशिवाय मुलगा चांगल्या विचाराचा निवडत. पहिला मंडळ, बऱ्याच जणीला पहा तुम्ही, मुलगा असावा प्रभू रामचंद्रासारखा असावा का रावणासारखा. बोला कसं वाटतं तुम्हाला, रामासारखा असं वाटतं की नाही. राक्षसाला सुद्धा कळत होतं देवाचं भजन कधी केलं पाहिजे म्हणून. एकदा पहा रावण महाराजांनी फोन लावला, मामा येतो म्हणे मी आता. मारीच्या मामाकडे आलं, मारीच्या मामाचं आल्या बरोबर लोटांगण घातलं. आता पहा काळच घालून आले म्हटलं, मामाने ओळखून घेतलं काहीतरी घटना घडणार आहे. ज्या वेळेला लोटांगण घातलं, सांगितलं मामा सीतेचं हरण करायचंय, हरण करण्यासाठी तुम्हाला सोन्याचं हरिण व्हावं लागेल. मामा म्हणले भांजूभाऊ हरिण व्हायला हरकत नाही, पण हरिण होण्याच्या नादात म्हणे प्राण हरण्याची शक्यता आहे. आणि प्राण हरले तर हरले, पण तुम्हाला हरिण व्हावं लागेल. मामा म्हणे हरिण होत नाही. दीपार देहाच्या रावणाने तलवार काढली, मामाच्या मानेवर वार करणार. बोला मामा हरिण होता की मरता. आता मामाने विचार केला, राक्षस होता का. त्याने विचार केला, 15 वर्षाचं होतं तेव्हा बिगर टोकाचा बाण मारला तर 400 कोस येऊन पडलो म्हणे. आणि आता ते चांगलं दट्ट झालं असं. हरिण झालं तरी मरणार, हरिण नाही झालं तरी मरणार, पण फरक एकच होईल,
हरिण नाही झालं तर रावणाच्या हातानं मरेल आणि हरिण झालं तर रामाच्या हातानं. या दृष्टा रावणाच्या हातानं मरण्यापेक्षा हरिण होऊन रामाच्या हाताने मेलेलं बरं हे राक्षसाला सुद्धा कळत होतं. पण कीर्तन ऐकून मरणं सगळे रामाचे गिराईक आणि एवढा मोठा सोहळा चालू असून जे गोदाड्यात झोपले सगळे रावणाचे गिराईक. तुम्ही ठरवायचं आता थोड्या. बोला प्रभू रामचंद्र भगवान की जय. प्रभू रामचंद्र भगवान की जय. रावण महाराज की. पार्ट्या बदलायच्या नाही माणसाला. तुम्ही सगळे शांत बसा एकदा यांचं पाहू. प्रभू रामचंद्र भगवान की जय. प्रभू रामचंद्र भगवान की जय. रावण महाराज की. मला माहिती तुम्ही चुकणार 100%. विठ्ठला विठ्ठला. मला सांगायचे भगवान परमात्माला मागावं. संत नामदेव महाराजांचा सुंदर असा अभंग आहे पहा. नामदेव महाराज सांगा जगाच्या मालकाला मागा. देवाला विनंती करतो देवा कोण ऐका. 84 लक्ष योनीचा फेरा फिरून आल्यावर पाप पुण्य समान होईल तेव्हा मानवाचा जन्म. उपजेते नासिले नासिले ते पुनरपी दिसे. हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. पण विनंती करायची भगवान फक्त तुझ्या सहवासात जन्माला घाल. मनुष्य करीसी तरी भक्तीचे निमिषे परी तुझे द्वारी वसे ऐस करी. श्वान श्वान म्हणजे कुत्रा. श्वान करीसी तरी उच्चिष्टाचे निमिषे परी तुझे द्वारी वसे ऐस करी. देवा कुत्रा बनव पण तुझ्या द्वारातलं उष्ट खाण्यासाठी. पानश पाषाण करीसी तरी रंग शिळाचे निमिषे परी तुझे द्वारी वसे ऐस करी. देवा दगड बनव पण तुझ्या मंदिराचा दगड. विनंती करायचे वृक्ष करीसी तरी तुळशीचे निमिषे परी तुझे द्वारी वसे ऐस करी. नामा म्हणे विठो कीर्तनाचे मिशे परी तुझे द्वारी वसे ऐस करी. सर्वांनी भगवान परमात्माला विनंती करायची. जगाच्या मार्गाला कधीतरी प्रश्न पडतो आपल्यापेक्षा ती वीट सुद्धा भाग्यवान की जिच्यामुळे पंढरपूरला कीर्ती प्राप्त झाली. कुठली ती होती माती कोण तो कुंभार घडवीत उभा राई पहा विश्वंभर. तिच्यामुळे पंढरपुरा झाली कीर्तिवंत. विठ्ठलाच्या पायी वीट म्हणा. विठ्ठलाच्या पायी वीट पाहताच होती दंग आज सर्व संत. विठ्ठलाच्या पायी वीट. तुमचा आताशी गावात निघाला जोरात पहा. एकदा जोरात टाळी वाजवून महिला मंडळासाठी. आणि माता मौल्या पहा तुम्ही गायक दडलेला असतो पहा. भजन करायला लावलं तरी तेवढं जोरात आणि भांडायला लावलं तरी. तुम्हाला पाहायचं का सगळ्याजणी पहा. खरा तू एकाची धर्म जगाचे बांधतो. असंच आहे का. भगवान परमात्माचं नामचिंतन अंतःकरणात. एका भेटीमुळे पंढरपूरला कीर्ती प्राप्त झालेली आहे. जगाच्या मालकाकडे काय मागव. मुलगा मागा पण प्रभू श्रीरामासारखा मुलगा असावा. भक्त प्रल्हादांच्या सारखा मुलगा असावा. महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांसारखा चांगल्या विचाराचा मुलगा असावा. पहा चांगल्या विचाराचा मुलगा जन्माला येईल पण ते अगोदर तुम्हाला तसे संस्कार देणं महत्वाचं आहे. प्रभू रामचंद्र येतील ना महिला मंडळ पण कौशल्य तुम्ही होणं महत्वाचं आहे. आताची कौशल्या 6 वाजले तर टीव्ही पुढे जाऊन बसती. 5 वर्षाच्या द्रोबासारखा मुलगा येईल ना तुमच्या पोटी पण सुनीती होणं महत्वाचं आहे. महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या पोटी जन्माला येतील पण ते अगोदर महासाहेब जिजाऊ तुम्हाला व्हावं लागेल. ज्या वेळेला विचारावं महासाहेब तुमचे डोहाळे काय ना मास काही खावेसे वाटते घोड्यावर बसावं वाटतंय. मेहनतून तलवार काढावी दुश्मना नरधमांचा चेचेर करावा देहदंड द्यावा दाण पट्टा चालवावा घोड्यावरती बसावा. हे महासाहेब जिजाऊचे डोहाळे होते. आताची बाई डोळे विचार मला राखा वाटते. तुम्ही राख खाली तर पोरं कशा जन्माला येणार तुमची. खरंय का खोटंय सांगा मला. तुम्ही राखा खाल्ला तर पोरं कशा जन्माला येणार. म्हातार पण सुद्धा धोक्यात आहे. अशोकांतिका वाटते रामराज्य अजून आलंच नाहीये. चांगल्या विचाराचे मुलं जन्माला येणं महत्वाचं आहे. जिथं सख्या स्वतःच्या सावत्र भावासाठी 14 वर्ष राजसिंहासनावरती चरण पादुका ठेवून सिंहासनाची सेवा केली आहे. एकदा का मस्तक ठेवलं तर सावत्र भावानं भरताना प्रभू श्रीरामासाठी 14 वर्ष भगवी वस्त्र अंगावरती परिधान करून त्यांनी सुद्धा तप केलंय स्वतःच्या भावासाठी सावत्र भावासाठी.
आणि सावत्र भावाला ज्या वेळेला पहा एका वरानं प्रभू श्रीरामाला 14 वर्षाचा वनवास आणि एका वरानं भरताला राजगदी नेमण्यात आलं ना. भरताच्या लक्षात आलं मामाच्या गावावरून आले आणि कौशल्य मातेकडे आले. मातेच्या चरणावरती हात ठेवला. धाई मोकळून रडू लागले. स्वतःच्या आईचा त्याग केलाय. दृष्ट आहेस तू, पापी आहेस तू. आयुष्यभरासाठी तुझा आई म्हणून मी स्वीकार करणार नाही आणि तू सुद्धा तुला माझं बाळ हे तू स्वतः म्हणून घ्यायचं नाही. कौशल्य मातेला म्हणे माता हजारो ब्राह्मणांचा घात केल्याचं पातक माझ्या डोक्यावरती लागेल. मी जर कैकईच्या शब्दामध्ये सामील असेल तर माता हजारो कुलवधूचा आपण गर्भवतीचा पातक केल्याचं पाप माझ्या डोक्यावरती लागेल. घात केल्याचं पातक माझ्या डोक्यावरती लागेल. हत्या केल्याचं पातक लागेल. मी जर कैकईच्या शब्दात सामील असेल तर त्यावेळेस सांगावं की प्रत्येक कथाकार कीर्तनकार आजपासून सांगते की जो कोणी म्हणेल कैकईच्या शब्दामध्ये भरत सामील होता त्याच्या कित्येक कुळ हे नरकामध्ये जातील. म्हणून तर सावत्र भावाचं नाव तेवढ्याच ताकदीने घेतलं जात आहे. मला सांगायचंय काय, जिथं सख्खे भाऊ सख्या भावाचे वैरी होत चालले आहेत. अगोदर सांगितलेलं आहे आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान दुनिया, आई रे. अगोदर लिहून ठेवलंय. कथा कीर्तनामध्ये अगदी श्रीमद भागवत महापुराण कथेमध्ये सांगण्यात येतं. स्वतःचा भाऊ भावाचा ऐकणार नाहीये. आज लोकांची परिस्थिती आहे, खिशात पैसा असेल तर हजारो मित्र घेऊन पळतात. जेवढा सख्या भावावरती विश्वास नाही तेवढा मित्रावरती विश्वास आहे लोकांचा. सख्या भावाचा कधी पटणार नाही. स्वतःचा मुलगा बापाचा कधी ऐकणार नाही. स्वतःची मुलगी आईचं कधी ऐकणार नाही. जावाचं सासू सुनाचं कधी पटणार नाही. अगोदर सांगितलंय. पण सगळ्या जरी वाईट गोष्टी असल्या तरी कलियुगा माझी करावी कीर्तन आणि तेने नारायण देईल भेटी. भगवान परमात्माचं दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही. विश्वामध्ये सर्व सुखी व्हायचं असेल, समाधानी व्हायचं असेल, रामराज्य तेव्हा येईल जेव्हा सख्या भावांच्या मध्ये कधीच वाद होणार नाही, कधीच विश्वास एकामेकाचा घात केला जाणार नाही. 1 एकर जमिनीसाठी आज पाहतो सख्या भाऊ सख्या भावाच्या डोक्यात धुंडा घालायला घाबरत नाहीये. 3-3 वर्ष कोर्टात केस चालते आणि बहादर सांगतो ताई पठ्ठ्यानं 10 वर्ष झालं भावाचा उमट नाही उलटला. अजून जाता तुम्ही भावाच्या घरात तर त्या दिवशी तुमचा भाव या जगात नसणार आहे. कुठेतरी खुटीला बांधून ठेवलेला असेल. किती धाई मोकळून रडण्याचा प्रयत्न केला, रडण्यात काही अर्थ उपयोग राहणार नाहीये. संतांनी वर्णन केलं. हिंदी भाषिकार सांगता रही मन धागा प्रेम का मत खींचो कट जाए, कटे भी तो जुटे नहीं, जुटे भी तो बीच में गाठ बन जाए. दोरा पार जास्त ओढला तर तुटतो. तुटलेला दोरा जोडता येतो का? येतो ना जोडता, पण मध्ये गाठ पडत असते. नातंही तसंच आहे. एकदा का नातं तुटलं किती जोडण्याचा प्रयत्न करा पण गाठी उतवल्याशिवाय राहत नाही. तुकोबाराय सांगतात भगवान परमात्माला देवा हेच दान दे, तुझा विसर कधीच पडू देऊ नको आणि तुझा विसर नाही पडला तर काय अभंगाच्या दुसऱ्याच्या दुसऱ्या शरणात तुकोबाराय सांगतात गुण गाईन आवडी
हेची माझी सर्व जोडी अखंड आवडीनं तुझं गुणगान करेल. पण गुणगान करावं, नामचिंतन परमार्थ करावा, महिला मंडळ आवडीनं करावा की सवडीनं करावा? तुमचा कसा आहे? आज बऱ्याच जणी आजच आले असतील कीर्तनासाठी, खरंय की नाही? बरेच जण काल आले असतील, परवा आले असतील. आपल्या वेळेनुसार परमार्थ चालू आहे. पहा, मला सांगायचंय, 8 दिवसातून ज्या दिवशी निवांत राहून शेतातली कामं आटपली तेव्हा आपण जाऊ कीर्तनाला. ज्यानं जगाच्या मालकानं कानं भरून ऐकीन तुझी कीर्ती याची म्हणजे विश्रांती दे देवा. डोळा भरून या पाहिन तुझे मुख याची मग माझं सुख दे देवा. भगवान परमात्मानं दिलीत कशासाठी अवयव आपल्याला? दिली इंद्रिय, हातपाय, कान. जगाच्या मालकानं अखंड नामचिंतन करण्यासाठी मुख दिलेलं आहे. पण सगळ्या गोष्टी विसरून जातो आपण. पहा, ज्या कामासाठी जन्माला आले तेच काम विसरून जातोय. सुंदर प्रसंग आहे. पहा, एका व्यक्तीला पहा 1 लाख रुपये त्याच्याकडे आहेत. सुंदर असा घोडा त्याला खरेदी करायचा आहे. घोड्याच्या बाजारामध्ये निघाला, पण घोड्याला सजवण्याचं सामान जिथे भेटतं कल्याण भाऊ अगोदर त्या दुकानात आला तो. आणि घोड्याच्या अंगावर टाकण्यासाठी झूल घेतली, घोड्यांच्या गळ्यातली घुंगरमाळा घेतली, घोड्यांच्या अगदी का आपण पाहिलं तर पायांमधले ते फुलांचे दोरे घेतले. असं सामान घेता 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 त्याचे 25,000 रुपये गेले. 1 लाखातले 25 गेले. किती उरले खाली? 75,000. बरोबर. तिथून पुढे आला घोड्याच्या बाजारात. घोड्याच्या बाजारात आला, पांढरा शुभ्र घोडा, देखणा घोडा. त्यानं पाहिला, विचारलं, दादा हा घोडा कितीला दिला? म्हणे 1 लाख रुपये. किती होते याच्याकडे? आता आपली भानगड तशीच आहे. देवाची प्राप्ती करण्यासाठी येथून झुली घेत बसतो. हे माझं, ते माझं, गाडी माझी, बंगला माझा. भगवान परमात्माची प्राप्ती करण्यातच विसरून जातो आपण. जगाच्या मालकानं नेमकं याच देही गडे देवाचे भजन. देव दिला देह भजना गोमटा दोया झाला फाटा पादिकेचा. आले जन्माला कशासाठी? या गोष्टीचा विचार करावा. आवडीनं परमार्थ, आवडीनं नामचिंतन का गातो आवडीने. घोडा तुझी ना तूच माझा रामा, तूच घनश्याम. गातो आवडीने, गातो आवडीने. भगवान परमात्माचं नामचिंतन करावं पण आवडीनं करावं. परमार्थ करावं पण आवडीचा असावा. तुकोबारे म्हणतात, भगवान गुण गाईनं आवडी. मग गुणगान का करावं? तर याच्या चिंतने निरसेल संकट कराल दुर्गट बघ सिंधू. का करावं नामचिंतन? माऊली ज्ञानोबा सांगतात ना, नारायण हरी उच्चार नामाचा आणि तेथे कळी काळा ज्ञानदेव पुसे निवृत्ती गगना होनी वाढ नामा. ऐसा नामाचा महिमा वेद शिनला झाली सीमा. घेत नाम विठोबाचे पर्वत जळती पापांचे. ते नाम मुखात पाहिजे. नामचिंतन तेही योग्य वेळेत करावं. वेळ निघून गेल्याच्या नंतर पहा, तृण अग्नी मेले समरस झाले तैसे नाम केले जपता हरी. हरी उच्चारणी अनंत पापराशी जातील लयाशी क्षण मात्रे. हरीचं उच्चारण तुकोबारे सांगतात, अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा. आणि तुका म्हणे सुखा पार नाही. पण नामचिंतन कुठे येतं? आणि तेच येण्यासाठी लेकरांची नावं तशी ठेवली पाहिजे की नाही? तुकाराम ठेवा, नामदेव ठेवा, राम ठेवा, लक्ष्मण ठेवा, भरत ठेवा. असे नाव जरी मुखात आले, मरता वेळेला पोरग जरी दिसलं, पोराचं नाव जरी आठवलं तरी आपण देवाच्या जवळ. आता पहा, वैकुंठवाशी लिहितात लोक, स्वर्गवाशी लिहितात. आणि लगेच वाईट कर्म केलं तर नरकवाशी लिहितात कोणी गेल्यावर. स्वर्गवाशी वैकुंठवाशीच लिहावं लागतं. मला सांगायचं काय तुम्हाला, भगवान परमात्माचं नामचिंतन शेवटी येण्यासाठी एकदा तरी लेकरांची नावं तशी ठेवली पाहिजेत. आता जरी तुकाराम असेल तर तुम्ही काय आवाज देता? राम असेल तर नाव नाही ना. आपले पापच तेवढे केले की देव चांगलं नाव सुद्धा घेऊ देत नाही तोंडाला. नाही येत आपल्या मुखाला नाव. काही लोक नाव ठेवतात, बंटी, पिंटू, बबली. आता बबली मला सांगा, बबली 2 वर्षाची आहे तोवर बरी बबली काही वर्षांनी 10 वर्षाची होणार आहे ना. बबली काही वर्षांनी बबली 30-25 वर्षाची होणार आहे. तीच बबली जेव्हा 60 वर्षाची होईल आणि बबलीची मान हाणायला लागली, बबलीच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या, बबलीच्या कमरेत वाघ पडला, बबलीला चालता येईना, हातात काढी म्हणून बबलू चला आपल्याला कीर्तनाला जायचं, जमल का? म्हातारपणाला सुद्धा ते नाव शोभले पाहिजे असं नाव ठेव. पहिले लोकांचे नाव होते महिला मंडळ असायच्या, गंगूबाई, राधा अक्का, केसरबाई, मंडाबाई, हे नाव होते. म्हातारपणाला सुद्धा शोभायचे. मला सांगण्याचं तात्पर्य आहे, भगवान परमात्मा विनंती करायचे, इतना तो करना
शेवटच्या वेळेला एकदा फक्त तुझं नाम मुखात येऊ दे. का? नाम तुझे घेता देवा होई समाधान, तुझ्या पदी लागू माझे तन मन ध्यान. नाम तुझे घेता देवा होई समाधान. ते योग्य वेळेत करा. वेळ निघून गेल्यावर नाशिवंत देह जाणार सकळ, क्षण भंगुर नाही बरं असा संतांनी वर्णन केलेले पहा. जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. थोडासा एकाग्र चित्त करून विचार करा फक्त सगळ्यांनी. आता 10-5 मिनिटात कोणाला काय होईल माहिती का आपल्याला? ज्या जमिनीसाठी भांडण करतो आपण, ज्या बांधावरून भांडण करतो, ज्या भावाला आपण वैऱ्यासारखं सांभाळतो, ज्या बहिणीला आपण वैऱ्यासारखं सांभाळतो, ज्या भावकीविषयी आपण वैर असल्यासारखं वागतो, मला सांगा ना तुम्ही, आज कोणी व्यक्ती लिहून घेऊन आलाय का की मी 50 वर्षाचा झाल्याच्या नंतरच मरणार आहे, मी 60-70 वर्षाचा झाल्याच्या नंतरच? माणसाचं आयुष्य लक्की ड्रॉ सारखं आहे. पहा तुम्ही, तर लक्की ड्रॉ जर असेल ना, त्याच्यावरती एक 4 व्हीलर असते, 2-4 मोटरसायकल असतात, बाकी सगळे मिक्सर. लोक तुम्ही पावती घेता पण कशाकडे पाहून? मोटरसायकल आणि 4 व्हीलर गाडी. आता पहा तुम्ही, ती लागते 100तून एखाद्याला, गावाची गावात त्याच गाडीकडे बघून पावत्या फाडतात. एखाद्याला गाडी लागली तर मोटरसायकल सुद्धा नशिबाने एखाद्याला भेटले, ते बाकीच्याला मिक्सर. कसं माणसाचं आयुष्य. मला सांगायचंय काय, तेवढा भाव शुद्ध असेल तर भगवंताची प्राप्ती होणार आहे. तर या मोहमायात स्वतःला गुरफटून ठेवलं, शेवटी सांगितलेलं आहे ना, भगवान परमात्माचं नामचिंतन. राम आहे तोपर्यंतच. आत्माराम निघून गेला, राम नाम लोक म्हणणार आहेत तेवढंच. मग संतांनी वर्णन केलंय, बिनु सत्संग विवेक न होई, राम कृपा बिन सुलभ नसोई. आता तरी सावध व्हा. भगवान परमात्माचं नामचिंतन कंठाशी धरा. तो खूप बारे सांगतात, गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. त्याच्या पुढे सांगितलेलं आहे, तो खूप बारे भगवंताला विनंती करतात, न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा. न लगे मुक्ती, न लगे धन, अखंड पाहिजे ती. का? संताची संगती, हरी प्राप्तीची उपाय धरावे संताचे ते. एकदा का पायी धरले संताचे पायी हा माझा, आणि एकदा का संताच्या चरणावर विश्वास ठेवला, सुख वसे तुझे पायी, मज ठेवी ते ठाई. विश्वातलं सर्व सुख भगवान परमात्म्याच्या चरणाजवळ आहे, आणि देवाचे चरण भेटण्यासाठी संताच्या चरणावर विश्वास ठेवावा लागेल. एकदा का संताची संगती झाली. का करावी संताची संगती? संत विना प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही. संताच्या संगतीशिवाय पर्याय नाहीये. मातंग ऋषींसारख्या संताची संगती शबरी मातेला झाली, तर प्रभू रामचंद्र शोध घेत भेटण्याकरिता आलेले आहेत. त्याच्या पुढे सांगू तुम्हाला, आयुष्यभर पापाशिवाय दुसरं काहीच केलं नाही. एक माणूस मारला तर रांजणामध्ये 1 दगड टाकायचा, असे 7 रांजण ज्याच्याकडून भरलेले आहेत, एवढे माणसं मारले. ज्याला राम म्हणायला सांगितलं तर मरा 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 मरा. पण त्यालाच नारदजींसारख्या संताची संगती झाली. मरा 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 मराचा कधी राम झाला लक्षात नाही. याला कोडियाची कीर्ती वाढली गहन, आणि केलेही रामायण रामादी. हा संताच्या संगतीचा फायदा आहे. त्याच्या पुढे एक सुंदर प्रसंग सांगते, तुम्ही अजून ऐकला नसेल कधी. भगवान परमात्माची
अगदी प्राप्ती संतांची संगती माणसानं केल्याच्या नंतर व्हावी नवल नाहीये. पशु पक्षालाही सरी तरी सुद्धा भगवंताच्या डोक्यावर बसण्याचा मान प्राप्त होतोय. शेवटचा सुंदर असा प्रसंग महिला मंडळ ऐका. एकदा वृंदावनामध्ये मोर आणि मयुरी दोघे जण खेळत होते. बागडत असताना भगवान गोपाल कृष्ण गायींना ओळखी देण्याकरिता आले. आता पहा, गायींना ओळखी देण्याकरिता आल्यावर त्या वृंदावनाचं अगदी सुंदर असं वर्णन एका भजनात केलेलं आहे. यहाँ यमुना किनारा है, श्रीनिधि वन प्यारा है, कन कन में बिहारी जी, यहाँ तेरा नजारा है. ओ सावरे, 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 ओ सावरे. जसं त्या मयुरीनं भगवान परमात्माला पाहिलं आणि जगाच्या मालकाला पाहून मोराकडे आली. मोरा, अरे ते भगवान परमात्माला डोळ्यानं पाहिलंय, आता जगातली दुसरी कोणतीच गोष्ट पाहण्याची इच्छा नाही उरलेली. तृप्त झाले डोळे, एवढे सुंदर आहे तो भगवान परमात्मा, एवढा सुंदर. मयुरी सांगते, काय करू बाई ग जीव वेडावला, सावळा मुरलीवाला अडवा, मुरलीवाला अडवा, मयुरी सांगू लागली मोराला, मोरा एवढा सुंदर आहे भगवान परमात्मा, एवढा सुंदर त्याचं रूप पाहिलं, किती सुंदर. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, एवढा सुंदर त्या मोरा भगवंताला पाहिलं, एवढा सुंदर. मोराला अहंकार होता महिला मंडळ. जिथे अहंकार आहे, जिथे मी पण आहे, जगाचा मालक कधीच त्या ठिकाणी त्या भक्ताला जवळ करत नाही. ज्याला अहंकार होता, मोर म्हणे अगं पक्ष्यांचा राजा मी आहे, मला पाहण्यासाठी लोक पैसे देऊन प्राणी संग्रहालयामध्ये येतात म्हणे, आणि माझ्यापेक्षा तो सुंदर. मोरा, अरे असा अहंकार होऊ दे, वगैरे एकला जा आणि त्याला पहा. ज्यानं तुला तयार केलं, तू एवढा सुंदर, मग ज्यानं तुला तयार केलं तो कमी सुंदर असणार आहे. अहंकार येऊ देऊ नये, एकदा जा. मोरानं ठरवलं. 15 दिवस झाले भजन चालू आहे, 1 महिना झाला भजन चालू आहे. महिना पूर्ण झाला आणि मोराला भगवंताला दर्शन दिलं नाही. शेवटी आत्महत्या करून मरणार, पण जाता जाता मयुरीला सांगून म्हणून आला. मयुरी म्हणे, मयुरी नाही जगायचं आता, ज्या देवासाठी भजन केलं 1 महिन्यापासून तर देव दर्शन देत नाही, आता जगण्यात अर्थ नाहीये, आता जीव देणार. मयुरी म्हणे, मोरा आणि शेवटचा पर्याय सांगते, करशील का सांग ना. एकदा जा म्हणे राधेकडं. राधेला विचार, देवाला प्राप्त करून घेण्याचा पर्याय काय. आलं ना राधेच्या द्वारातून भजन चालू केलं. अनया रे अनया रे, राधा बाहेर पडत आली. मोराला म्हणे, मोर आली कुठे काका. मोर म्हणे, त्याच्याच तर भेटीसाठी 1 महिन्यापासून भजन केलं, दर्शन देत नाही. दिलं नाही दर्शन. मोरा, भजन केलं कोणाचं म्हणजे त्याचंच केलं, इथंच चुकला. राधा म्हणे, त्याच्या द्वारात गेलं त्याचं भजन नाही करायचं, त्याच्या द्वारात गेल्यावर आपलं भजन करायचं. म्हणे वृंदावनला कधी गेले ना लोक कृष्ण कृष्ण म्हणत नाही, राधे 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 राधे. ऐका, राला एक काना आहे, धला एक काना आहे, पण या दोन्ही कानाच्या मध्ये काना
घडलेला आहे, पण त्याच कामाची प्राप्ती करण्यासाठी राधाचं भजन करावं लागतं. भजन चालू होतं, मयुरी म्हणे राधा सांगते बोला शेवटचा पर्याय प्राप्ती करायची ना, त्याच्या द्वारा जर आपलं भजन कर, बघू कसं पडत येत नाही बाहेर. आला ना भगवान परमात्माच्या द्वारात, त्यानं भजन चालू केलं. राधा 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 श्री राधा काळा खात होता लोण्याचा गुळ, आला ना बाहेर पडत आलं म्हणे मोरा राधा कुठे, तुझीच तर भेटीसाठी महिन्यापासून भजन करतो म्हणे, 2 मिनिटं कुठं राधेचं भजन केलं नाही. पळत आला म्हणे देवा, जसं भगवान परमात्माला पाहिलं तर मन म्हणतो मोरा भजन चालू केलं. पाहिला पाहिला नंदाचा नंदना, तेने वेदियले तेने वेदियले तेने वेदियले मन, तेने वेदियले मन तेने वेदियले तेने वेदियले मन, पाहिला पाहिला नंदाचा नंदना. जगाच्या मालकाला पाहिलं भगवंत म्हणे मोरा, अरे 1 महिन्यापासून भजन केलं, मग तुला काय देऊ फळ? देवा काहीच नाही पाहिजे, या डोळ्यानं फक्त तुमचं रूप पाहायचं होतं. अहंकार झाला होता, पण खरोखर भगवान तुमचं रूप या डोळ्यानं पाहिलंय, आता काहीच पाहण्याची इच्छा नाही उरलेली, द्यायचंच नाही तुम्हाला द्या. पण जसं एवढं तुमचं सुंदर रूप आहे, याच सौंदर्यामध्ये अजून सुद्धा सुंदरता घालण्याची एक संधी. तेव्हा भगवान परमात्मानं मोराच्या पिसातला एक पंख बाजूला काढला आणि स्वतःच्या डोक्यावर खोचला. सांगण्याचं तात्पर्य काय? माणसाला संतांची संगती व्हावी, भगवंताची प्राप्ती व्हावी नवल नाहीये. पशु पक्षालाही राधेसारख्या संतांची संगती व्हावी, जीवनाचा उद्धार व्हावा आणि भगवान परमात्माच्या डोक्यावर बसण्याचा मान प्राप्त व्हावा. हाच आहे संतांच्या संगतीचा फायदा. तो कोबाराय म्हणतात, न लगे मुक्ती, न लगे धन, न लगे संपदा, अखंड पाहिजे ती संतांची संगती. का करावी संतांची संगती? संतन के संग लग रे तेरी अच्छी बनेगी, अच्छी बनेगी तेरी किस्मत जमेगी. संतन के संग लग रे तेरी अच्छी बनेगी. संतांची संगती करा. विचार केला तर भगवान परमात्माची नेमकी आवड देवासी तो एका प्रकारे फक्त संत सांगू शकतात. म्हणून तर आवडे हे रूप गोजिरे सगुण, संतांची आवड आहे. पाहतो लोचन सुखावले. भगवान परमात्माला विनंती करता, देवा न लगे मुक्ती, न लगे धन, न लगे संपदा, अखंड संतांची संगती पाहिजे. आणि संतांची संगती एकदा का घडली भगवान, अखंड तुझी सहवास, तुझी संगती, तुझी प्राप्ती होणार असेल तर छोटासा गर्भवास आम्ही भोगायला तयार आहोत. पण तोच गर्भवास भोगत असताना आम्हाला सुखानं त्या गर्भवासात जन्माला घाल. अभंगाचं शेवटचं चरण.
मात्र शेवटच्या चरणात तुकोबारा सांगतो तुका म्हणे गर्भवासी सुखी घालावी आमासी हिची नाम देगा देवा तुझा विसरण भावा. सर्वांनी एकदा मी भजन पुढे म्हणते, महिला मंडळ सर्वांनी पाठीमागे म्हणायचं. टाळकरी सगळे शांत बसतील. आज जागराचा दिवस, आता भजन करायचं तुम्हाला आणि उद्या तर काल्याचे कीर्तन होईल. काल्याचे कीर्तन झाल्याच्या नंतर काला म्हटलं की आला आता आपापले कामं पाहायला तुम्ही मोकळे. 7 दिवस बांधलेले होते. एकदा महिला मंडळाने भजन होईपर्यंत डोक्यावर पदर घ्या, भजन झालं की परत काढून टाका. तोपर्यंत पुरुष मंडळ तुम्ही खाकरून खोकरून घशाला धाड लावा. बघू आवाज कोणाचा जास्त, महिला मंडळाचा की पुरुष मंडळ. सर्वांनी जोरात म्हणायचं. मनात भरली पंढरी जाईन म्हणते माहेरी पांडुरंगाच्या दरबारी बाई नाचता नाचता. पांडुरंगाच्या दरबारी बाई नाचता नाचता. लागले तुम्ही कशाला दाल जोरात म्हणा. आपली संख्या कमी आहे पण जोरात म्हणा भजन. तिकडे कवर छत्राच्या बाहेर ते म्हणा वाटलं तर म्हणा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा. विठ्ठल माझा माझा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. आमचे कल्याण भाऊ भजनी आहेत पा. त्यांनी धरलं जरा मनावर म्हणून बाकीच्यांनी जरा त्यांना हात भरा. पुरुष मंडळ महिला मंडळासाठी एकदा जोरात टाळी वाजवा. भगवान परमात्माचं नामचिंतन सर्वांनी हात वरती करायचे. तर माझ्यासोबत म्हणायचं घ्या हात वरती. घ्या काका केसराका दगडाका दोनाका घ्या हात वरती सगळ्यांनी. जो खेल गए प्राणों पे श्री राम के लिए एक बार तो हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए. एक बार तो हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए. सागर को लाख किसने सीता का पता लगाया. प्रभु राम नाम का डंका लंका में जाके बजाया.
हात घ्या खाली. ते नाही सांगायची गरज तुम्हाला. वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार